आणि या अट्टहासाचं एकमेव उद्दिष्ट ज्या दिवशी हा साधक आपल्या अंतरंगामध्ये रुजवून पचवून घे, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, ज्ञान गिळून गोविंद गा, हे निश्चित या भूमिकेपर्यंत गेलं म्हणजे साधकाची सिद्ध ही अवस्था आहे. आजचा हा अभंग जो आहे ना, हा ज्ञानोत्तर भक्तीच्या दिशेने तुकोबारायांचा आहे. आता इथं तुम्हाला सांगायची गरज नाही माळ घाला, तुम्ही म्हणाल आम्ही माळकरीच आहे. इथं तुम्हाला सांगायची गरज नाही गुरु करा, आम्हाला सद्गुरु मिळालेच आहेत. मग आम्ही मिळालेल्या ज्ञानावर फक्त स्थित राहणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हा ज्ञानोत्तर भक्तीच्या दिशेने असणारा जो प्रवास आहे तो हा आजच्या अभंगाचा गाभा आहे. तुकोबाराया काय सांगतात, आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून. काय तुकोबारायांच्या चित्ताने काय मिळवलं? तुकोबाराया काय सांगतायत, आता मला दुसरं काही आम्हाला अजून सगळं लागतंय. आम्हाला अनुग्रह मिळाला, आम्हाला प्रबोध मिळाला, आम्हाला गुरुने वाट दाखवली, पण आम्ही वाटच लावायला बसलोय. थोडं ऐकायला जड जाईल, पण याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. आम्हाला मार्ग मिळाला, पण मिळाल्यानंतर आम्ही त्या मार्गावर चालतोय का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या दिवशी हा जीव त्या मार्गावर चालेल त्या दिवशी या जीवाच्या अंतःकरणात भ्रम राहणार, या जीवाच्या अंतःकरणात फक्त ब्रह्मस्वरूप राहील. आणि ते ब्रह्मस्वरूपावर अधिष्ठान असणारे तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगताय. बरं, तुकोबारायांचं जीवन चरित्र पाहिलं तर श्री गुरूंची आणि तुकोबारायांची जी भेट आहे, आपल्याला तरी आपल्या जे कोणी आपले आराध्य दैवत आपले श्री गुरु कोणी असतील, कुणाच्या मार्फत संत श्रीपाद बाबांचा हा अनुग्रह प्रबोध आपल्यापर्यंत आला. काहींना संत श्रीपाद बाबांच्या मार्फत मिळाला. जो मिळालाय तो आपल्या देहरूपी सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. पण तुकोबारायांचं जर जीवन चरित्र पाहिलं गेलं तर तुकोबारायांच्या जन्माच्या 40 वर्ष आधी, परत सांगते मी, तुकोबारायांच्या जन्माच्या 40 वर्ष आधी बाबाजी चैतन्य स्वामींनी संजीवन अशी समाधी घेतलेली आहे. कधी? तुकोबाराया जन्माला यायच्या 40 वर्ष आधी. आणि 40 वर्ष आधी श्री गुरु समाधीस्थ झाले. 40 वर्षानंतर तुकोबारायांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर ज्या दिवशी तुकोबारायाचं पुण्य फळाला आले, तुकोबाराया देहू गावावरून ज्या गावाकडे गेले ना, त्या गावची मी लेख आहे. श्री क्षेत्र ओतूर, अर्थात तेव्हाचं उत्तमापूर आणि आता असणारं ओतूर, आम्ही त्या गावचे माझं माहेर आहे. म्हणायला काही हरकत नाही की श्री गुरुची आणि साधकाची भेट त्या गावामध्ये झाली आहे. आणि मग ज्यावेळेस तुकोबारायांचं भाग्य धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली, तो काळ धन्य काळ झाला आणि तुकोबाराया उत्तमापुरामध्ये पोहोचले. बाबाजी चैतन्य स्वामींचा अंतःकरणात धावा घेतल्याशिवाय पोहोचले का? तुमचं काय म्हणणं आहे? माझं सगळं मांडवावरून नाही ना जात, मी काय बोलते एवढं कळतंय का? तुकोबाराया उत्तमापूरमध्ये पोहोचले आणि बाबाजी चैतन्य स्वामींनी केलेला उपदेश, तो अनुग्रह अथवा तो बोध तुकोबारायांच्या तिथं मिळालाय. बाबाजी चैतन्य स्वामी आपल्या गुरुला संजीवन समाधीमधून उठवण्यासाठी अर्थात तुकोबारायांनी तेवढा धावा तेवढ्या प्रकारचा केला. बाबाजी चैतन्य स्वामींनी आपल्या शिष्याला जवळ घेतलंय. आपल्याला एवढा तास करावा लागला गाव. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. तुम्हाला आम्हाला गोष्ट सहज मिळाली आणि सहज गोष्ट मिळाली की माणसाला कळत. आता घरी जात असताना, आता कीर्तन संपेल 11 वाजता, बरोबर ना? तुम्ही 9:30 ला जरी चालू केलं तरी संपवायचं कितीला आहे? 11 तास, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल तसंच. 11 वाजता कीर्तन संपलं, आपण घरी निघालो, आपल्याला एक 50,000 रुपयाचा बंडल भेटणार नाही बरं का, उगाच शोधत जाता 50,000 रुपयाचा बंडल भेटला आणि तो उचलला, आपण घरी गेलो. आपण ते पैसे खर्च करत असताना खूप विचारांनी करतो, कसंच करतो. तुमच्याकडे कसं काय? तुमच्याकडे बोलतात ना लोक, कसं करतात बाबा? सहज करून आपल्याला सहज मिळालाय ना. आपला जर तो घामाचा कष्टाचा असता मग उचलताना नेताना सुद्धा सोन्याच्या तिजोरीत ठेवला असता, पण सहज मिळाला आणि मिळाल्याचे जाऊ द्या म्हटले. आपण काय करू? मजा करू. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे, गोष्ट ही आहे की गोष्ट सहज मिळाली की तिचं महत्व कळत.
तुम्हाला आम्हाला ही नाम परंपरा मिळाली, हा अनुग्रह मिळाला, हे संत तुमच्या आमच्या जीवनात आले. काही लोकांना अगदी सहज 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 मिळाले आणि सहज मिळालेल्या गोष्टीची कधी माणसाने किंमत करावी. व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची जाणीव करून घ्या, संत आहे तोपर्यंत त्यांना जाणून घ्या. गेल्यावर फक्त त्यांची उणीव भासत असते आणि उणीव भासायच्या आत त्यांची जर जाणीव करून घेतली तर आयुष्यभर उणीवच भासणार नाही. का जाणीव करून घेतली का माझे संत काय स्वीकारतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. या उपाधीच्या मागे गुप्त असं चैतन्य, संत त्या चैतन्याला स्वीकारतात. म्हणून संत कधीच दुःखी होत नाही. जीव होतो, कोण दुःखी होतो? जीव दुःखी होतो, संत दुःखी होत. संतांना सुख झालं तरी त्यांना व्यक्त करता म्हणजे व्यक्त करत नाही. सुख दुःखाच्या पलीकडे आहे, त्यांना संत असं म्हणतात. आणि सुख दुःखामध्ये जो गुरफटतो त्याला जीव असं म्हणतात. मग आपला प्रवास हा सुख दुःखाच्या पलीकडे जावा असं वाटत असेल, आपल्याला तो भगवान परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर अंतरंगामध्ये एकच ओढ असावी. आता जर उंबरकोणला यायचं असेल तर उंबरकोणचाच रस्ता धरावा का मुंबईचा रस्ता धरावा? मुंबईचा रस्ता धरला तर तुम्ही म्हणाल तुमचे थोडे गोळ्या हुकल्या का काय? ज्या मार्गाला जायचंय, इच्छित स्थळाला जायचं असेल तर योग्य रस्ता धरावा लागतो, तर इच्छित स्थळाला पोहोचतो. आमचा प्रवास हा परब्रह्म स्वरूपापर्यंतचा आहे, नव्या नव्या त्या भगवान परमात्म्याच्या भेटीचा आहे. मग आपण भुजाच्या रस्त्याने निघावं का देवाच्या रस्त्याने निघावं? चित्त पांडुरंगा दूरताचे, चित्त पांडुरंगा दूरताचे, चित्त पांडुरंगा दूरताचे, चित्त पांडुरंगा दूरताचे. आई आई सीताच्या येईल माझे अंगा, आई आई सीताच्या येईल माझे अंगा, आई आई सीताच्या येईल माझे अंगा, आई आई सीताच्या येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा दूरताचे, चित्त पांडुरंगा दूरताचे, चित्त पांडुरंगा दूरताचे. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतच आहे. आम्हाला संतांनी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली, काही ऐसी दशा, कधी माझ्या अंतःकरणामध्ये अशी दशा येईल का माझं चित्त हे पांडुरंगासाठी झुरेल. आपला जीव झुरतो ना कुठं? कशासाठी? रात्रंदिवस माझ 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 करता करता कधी जातो सांगता येईल. मार्ग मिळाला नाही ना त्यांचं वाईट वाटत नाही, पण ज्यांना मार्ग मिळालाय तरी सुद्धा त्या मार्गावर जर आम्ही चाललो नाही तर आमच्या एवढे अभागी आपण आहेत. पण इथं माझ्या तुकोबारायांनी सांगितलं काय? सांगणारे कोण आहे? तुकोबाराया. तुकिता तुलरेसी ब्रह्म तुकासी आले. एवढा मोठा अधिकार संपन्न महात्मा, ज्या महात्म्याला श्री गुरुच्या भेटीसाठी सुद्धा अट्टहास आहे. श्री गुरु भेटले, नाम मिळालं, मग नाम मिळाल्यानंतर देवाच्या भेटीसाठी सुद्धा ज्यांनी अट्टहास केला, असे असणारे साधू तुम्हाला आम्हाला सांगताय. मी नेहमी सांगते, सांगणारा अधिकार संपन्न असावा आणि घेणारा पात्रतेचा असावा. हे ज्या दिवशी संमेलन असतं वाढणाऱ्याकडे भरपूर असावं आणि घेणाऱ्याचं पात्र फाटकन असावं. पोट भरल्याशिवाय राहणार नाही तर वाढायला भरपूर आहे, वाढणाऱ्याकडे भरपूर आहे, पण आमचं पात्र जर फाटका असेल तर जेवणाऱ्याचं पोट कधीच भरू शकत. पात्र हे व्यवस्थित असावं. वाढणाऱ्याकडे भरपूर आहे, फक्त त्या वाढणाऱ्याचा काय म्हणतात, देता देता त्याचे काय म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने आणि घेता घेता घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हातच कापून घे. आता आपण हातच कापायच्या मागे लागलोय, ती गोष्ट सोडून द्या. हात घ्यावे म्हणजे काय? त्याचा योग्य सदुपयोग करा. संतांनी संत आहे तोपर्यंत त्यांचं ज्ञान त्यांच्याकडून ते ज्ञान समजून घ्या. त्या अद्वैत स्थिती
स्थितीपर्यंत नवे नवे त्या परमात्म स्थितीपर्यंत पोहोचा. निश्चित जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. सांगणारे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराया जगद्गुरु तुका अवतार रामय्याचा संप्रदाय सकळाचा येथोनिया असे असणारे तुकोबाराया जे या संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमाने जे तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. तसे असणारे अधिकार संपन्न तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतायत काय? मी भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना एवढी भक्ती करा, इतकी भक्ती करा की आता तुकोबाराया देवाला म्हणताय देवा अनेक काहीच नको. काय मला नको? अनेक म्हणजे दुसरं आणि अनेक म्हणजे वेगळं वेगळं. आणि नुसतं अनेक म्हटलं की वेगळं होतं, वेगळं काहीच नको. आणि अनेक म्हटलं का वेगळं वेगळं होतं. कळतंय ना मला काय म्हणायचंय? मला दुसरं काहीच नको. मग दुसरं म्हणजे पहिलाच मला इतकं दिलंय का आता दुसऱ्याची इच्छा राहिली? आमची इच्छाच संपत नाही. आता माझा नाही अनेकाची ताण, आता माझा नाही अनेकाची ताण, आता माझा नाही अनेकाची ताण, आता माझा नाही अनेकाची ताण. कथा तुझी मला दुसरं काहीच नकोय. मग माझं आराध्य काय आहे? हँग होते. माझं आराध्य एकाच आहे आणि का दुसरे माझ नाही. आता मला दुसरं काहीच नको. माझी आता इच्छाच राहिली ना नाही का माझ्या श्री गुरुने मला भगवान परमात्म्याच्या त्या परम सुखापर्यंत पोहोचवलं. पहिल्यांनीच मला इतकं पुरेसं दिलं का मला दुसऱ्याची करायची गरज, दुसरा करायची गरज कधी येते? तुकोबारायांचंच त्याला प्रभाव आहे. आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा मनोनी व्याभिचारा. म्हणून व्याभिचाराला निघाली का? आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा. एवढे संत अगदी मऊ मेनासारखे सुद्धा सांगतात आणि एवढी तीव्र भूमिका घेऊन सुद्धा सांगतात. पण जोपर्यंत सांगतात ना संत तोपर्यंत आम्हाला कळत अरे विश्वमौली ज्ञानोबाराया 750 वर्ष झाले, तुकोबाराया 450 वर्ष झाले, संत श्रीपाद बाबा गेले 27 वर्षांपूर्वी पासून म्हणजे गेले 100 वर्षाचा कालावधी पकडायला काय हरकत नाही. आम्ही या संतांचं कधी महत्वच समजून घेतलं नाही. ज्या दिवशी हे संत आमच्या जीवनामध्ये तंतोतंत विचार घेऊन चालू ना हा जीव दुःखाला कारणीभूतच ठरणार नाही. पाहिला गेला तुम्हाला आम्हाला एका उंच आसनावर बसण्याचा राजमार्ग संतांनी तुम्हाला आम्हाला दिलाय. जसं ते आपण दृष्टांत ऐकला असेल. एक भीक मागणारी रोडवरची बाई होती. राजाचं तिच्यावर प्रेम केलं. सुंदर होती, दिसायला रूपवान होती. राजा म्हटला मला हिच्याशीच लग्न करायचंय का तर माझ्यामुळे हिचा उद्धार होईल. आपली सुद्धा लायकी नसताना संतांनी आपल्याला जवळ घेतलं का या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या संतांनी या उक्तीप्रमाणे तुम्हाला आम्हाला जवळ घेतलं आणि जवळ घेतलं. आता राजाच्या संग लग्न झालं आणि त्या आता राजाची बायको म्हटल्यावर कोण झाली?
राणी झाली आणि मग म्हटले आता राणी साहेबाला उखाणा घ्यायला लावला. उखाणा ऐकलाय का नाही, बहुतेक ऐकला असं. म्हटली इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, राजाचं नाव घेते भाकर वाढ गमाय. मला परत नाही सांगायचं. तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या राणीच्या मार्गावर बसवलंय, तुम्हाला आम्हाला सुद्धा राजमार्ग दिलाय. आणि राजाची लेकरं असून जर आपण जर ती उद्दिष्ट घेऊन चाललो ना, तर आपल्या एवढं चुकीची गोष्ट नाही बरं का. मी चुकीचंच सांगायला आलेली नाही, पण जे आहे ना आपण खऱ्या अर्थानं आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, खऱ्या अर्थानं हा संप्रदाय तुमच्या आमच्याकडे जोपासायला दिलाय. जो दिलाय तोच देव आहे. या न्यायानं श्री गुरुनी तुम्हाला आम्हाला दिलाय. आणि त्याला जर जपलं तर आपल्याकडे इच्छा वासना कामना तृष्णा अशा काहीच राहणार नाही. दुसऱ्याची वेळच येणार नाही. जे दिलाय, कारण माणसाने दिलेलं पुरत नाही आणि संतांनी दिलेलं सरतच नाही. विठ्ठल कारण संतांनी केवढा दिलाय. या संतांचे हे देणे कल्पतरुणी दुने. संतांनी किती दिलाय. परिसा अगाध लेणे चिंतामणी ठेंगणा कल्पतरुणी दुने. कल्पतरूच्या झाडाखाली बसावं आणि इच्छा व्यक्त करावी, ते मिळावं. इच्छा केली ते पावलं. एवढं संतांनी तुम्हाला आम्हाला दिलंय. काय दिलंय तर संतांनी तो परमात्मा तुमच्या आमच्या जवळ आहे हे दाखवून दिले. फक्त त्या मार्गाने चाललो तर परमात्मा स्वरूप कुठं दूर. बर ते करण्यासाठी आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज लागत कधी लागली का हो. संत रामदास बाबांचं वाक्य असायचं काय म्हटले, ताई आमचे बाबा फार गोड सांगतात. आता तुम्ही सगळे बाबांच्या सोबत राहिलेले, बाबांना अनुभवलेले व्यक्ती आहे. आमच्या सारख्यांचा जन्मच बाबांच्या नंतर झालाय, ठीक आहे. पण तुमच्या रूपाने आज आम्हाला बाबांचे विचार ऐकायला भेटतात. आणि तेवढे विचार जरी आजच्या साधकाने आत्मसात केले ना, तर बाबाचं साक्षात दर्शन झाल्याशिवाय येणार नाही. विठ्ठल बाबांचं एक वाक्य असायचं काय म्हणे, ताई तू काही नको देऊ, पण काय कर, एक लक्ष दे. काय कर, एक लक्ष दे. एक लक्ष म्हणजे 1 लक्ष मुद्रा नाही मागितल्या. आता मुद्रांवरही परमार्थ चाललाय. माझ्या साधू संतांनी जे केलं ना, नाही करू शकत कोणी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या काय ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता पुन्हा होणे नाही, आता पुन्हा होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता पुन्हा ऐसे होणे नाही. हे वैराग्य माझ्या साधू संतांकडे आहे रे. कुठल्याच गोष्टी आम्हाला द्या ही भूमिका माझ्या साधूच्या अंतःकरणात कधीच नव्हती. कुठली गोष्ट हातचा राखून शिकवली नाही. सगळ्या जनतेला अरे सरळ खेळ तर कुणीही ठोकतं रे, पण वाकड्या तिकड्या खेळाकडे कुणी जात नाही. लोक काय करतात, पहिले सरळच खेळायला भिंतीत ठोकतात. पण माझ्या साधूने पाहिलं नाही. माझ्या साधूने स्त्री पुरुषाचा भेद केला नाही. माझ्या साधूने कधी गरीब श्रीमंताचा भेद केला नाही. मुक्त हस्ताने या समाजाला दिलंय. दुराचारी विषयी आसत, दुराचारी
पाहिली नाही, मुक्त हस्ताने दिलं. फक्त एवढंच आहे, संतांची कृपा व्हावी, त्या परमसुखाची प्राप्ती या जीवाला व्हावी. आणि ते संतांनी तुम्हाला आम्हाला दिलंय. कशासाठी दिलंय? ज्या भूमिकेपर्यंत ज्ञानोबाराया जाऊन पोहोचले, ज्या भूमिकेपर्यंत तुकोबाराया जाऊन पोहोचले, ज्या भूमिकेपर्यंत नाथबाबा जाऊन पोहोचले, तोच परमसुखाचा आनंद, जो आनंद त्या श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर त्या गोपिका घेत होत्या, तोच आनंद या कलियुगामध्ये आजही घेता यावा, यासाठी केला जाणारा अट्टहास माझ्या साधू संतांची असणारी कृपा आहे. काय अट्टहास आहे, काय वर्णन आहे श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि त्या गोपिकांचं. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा वाजे, वेणू वाजे गोवर्धन गाजे, वेणू वाजे गोवर्धन गाजे. अरे त्या वृंदावनामध्ये वेणू वाजायला लागला ना की पशु पक्षी चारायचे विसरत होते. दंत दावनाचा मुखा, दंत दावनाचा मुखा माझी हात, दावनाचा मुखा माझी हात, वाजती नायक जनमात, वाजे वाजती जनमात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. स्वामी तुकयाचा पूर्वी मनरत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनरत, ऐच्या गोपिकाच्या कामातुरला, ऐच्या गोपिकाच्या कामातुरला, ऐका नाम ऐका नाम तुझरा, ऐका नाम ऐका नाम तुझरा. ऐशा गोपिकाच्या कामातुर नारी. अरे भगवान परमात्म्याचा वेणू वाजायला लागला की त्या गोपिका म्हणत नव्हत्या मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणत नव्हत्या माझं लेकरांना पोटाला काही अन्न आहे का नाही, म्हणत नव्हत्या मला घरात धुणी भांडी करायची. ज्या वेळेस वेणू वाजला, गोपिका कामातूर झाल्या, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये लीन झाल्या. आजही वेणू वाजवला की भगवान परमात्मा येतो बरं का, पण वेणू वाजवणं गरजेचं आहे. वेणू वेणू वाजे गोवर्धन गाजे. हा जो गोवर्धन आहे ना, आजही हसतो गोवर्धन. कळतो ना कुठला? वृंदावनाला जाऊन आले का इकडं दिल्लीला? अजून तर आम्हाला बोलवलं नाही, पण संत श्रीपाद बाबांचे एवढे उपकार आहेत की तो वृंदावनच इथे आल्याशिवाय राहणार. अजून कुठं जाता जाऊ नका या मताची मुळीच नाहीये. तीर्थक्षेत्राला जायचं नाही या मताचीच नाहीये मी, पण जर ओळखून तीर्थक्षेत्राला गेले ना तर ज्ञानोबारायांनी तीर्थ परिक्रमा केली. कशासाठी? त्यांच्यासाठी नाही, तर त्या तीर्थांना पुण्यता मिळण्यासाठी, त्या तीर्थांना धन्यता मिळण्यासाठी संतांनी केलेली परिक्रमा आहे. आज या तीर्थांना जे महत्व आहे ना, इथं माझ्या संतांचा स्पर्श झालाय. आपल्या बाजूबाजूला भरपूर तीर्थ आहेत. तुम्ही इथली नाशिकच्या परिसरातली माणसं आहे. अरे ज्ञानोबारायण निवृत्ती दादन सारखा श्री गुरु आणि शिष्याची काय म्हणतात जोडी या जगाच्या पाठीवर पाहायला भेटणार नाही. ज्ञानोबारायांना मोठं करण्यासाठी स्वतः निवृत्ती दादांनी स्वतःला झाकून ठेवले असं म्हणायला काही हरकत. आज ज्यांच्यामुळे ज्ञानोबारायांचं अस्तित्व इतकं मोठं आहे, मग त्यांचे श्री गुरु त्यांच्यापेक्षा काही पटीने मोठे असावेत करा. पण आज पाहायला गेलं तर लोकांना ज्ञानोबारायांचं अस्तित्व जवळच आहे का? स्वतःच्या शिष्याला मोठा करण्यासाठी. भाऊ या भूमिकेने पाहिलं नाही. भाऊ या भूमिकेने पाहिलं असतं ना तर आज भावाभावांची भांडणं झाली नसती का? का? कारण भाऊ किती गोड असावे ते त्यांच्याकडे बघून कळतं. भाऊ या भूमिकेने पाहिलं नाही, माझा शिष्य या भूमिकेने पाहत असताना मात्र पूर्वीती आरती शिष्याची त्यांच्याकडे बघून कळतं बघा. आणि असा असणारा परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान करण्यासाठी हे संत तुमच्या आमच्यापर्यंत आले. हे वृंदावनातला वेणू जसा वाजला की गोवर्धन हलत होता, आजही गोवर्धन हलतो, पण वेणू वाजवायला लागतो. आणि वेणू वाजवण्यासाठी आमचा निश्चय पक्का लागतो. आपलं कसं आहे, आपला निश्चयच पक्का नाही. आणि निश्चय जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत परमात्मा स्वरूपाचा अनुभव. प्रपंच करताना सगळे लग्न झालेले बरेचसे माझ्या समोर
बघा, आपलं लग्न झालं, लग्न करून आपण नवऱ्याच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर बाहेर बसलो, वरात झाली, दुसऱ्या दिवशी पूजा झाली, पूजेच्या दुसऱ्या दिवशी आपण घराच्या वरांड्यात बसलो आणि दारातली तुटकी चप्पल कुत्र्याने नेऊन देतो का हो आपण? तुटकी चप्पल. फक्त त्या घराशी संबंध आपला किती दिवसाचा असतो? 2 दिवसाचा. अख्ख्या आयुष्याचे 20 वर्ष आपण आई बापाच्या घरी काढले, पण नवऱ्याचं नाव घेतलं आणि त्याच्या घरी गेलो, 2च दिवसाचा त्या घरचा संबंध असतो. पण त्याला इतका आत्मसात केलाय की दारातली तुटकी चप्पल सुद्धा आपण कुत्र्याला नेऊन दे नाही. तसं भगवान परमात्म्याचं जे नातं आहे ते अनादी कालापासून आपलं चालू आलंय, चालत आलंय, ज्याच्यावर सत्तेने आपण चालतोय, बोलतोय, उठतोय, बसतोय, ते त्याच्या सत्ताच्या दिवशी आम्हाला समजून घेईल त्याचा अंगीकार आपण करावा का नाही. श्री गुरूंनी आपल्याला ते नाम दिले, कशासाठी दिलंय? आपण त्या निश्चयाने त्याचा जर गोष्ट घेतली, आपण जर त्या नवऱ्याच्या घरचा जर स्वीकारलाच नाही, म्हटली नाही मी नांदायला आले पण मला आई बापाशिवाय कर्म प्रपंच होईल का? प्रपंच होईल का? नाही होणार. त्याच्यासाठी काय करावं लागेल? नवऱ्याच्याच घरात राहावं लागेल. बरं, राहत असताना आनंदाने राहावं लागेल. माझे शब्द समजून घ्या. जर आनंदाने नाही राहिलं तर प्रपंच होत नसतो. तसं परमार्थ करत असताना जर ते नाम साधना आम्ही जर स्वीकारली तर ती आनंदाने स्वीकारावी लागेल आणि त्याचा अंगीकार करावा लागेल, आमचा निश्चय व्हावा लागेल. आणि ज्या दिवशी निश्चय होईल मग अजून कुणीही येऊ द्या, कुणीही येऊ द्या, आम्ही लोक सरळ म्हणतो आम्ही इकडं पण जातो, आम्ही सोमवारी शंकरालाही जातो, मंगळवारी गणपती बाप्पाला पण जातो, बुधवारी पांडुरंगालाही जातो. जाऊ नका या मताची नाही. ज्या संतांच्या आपण भूमीमध्ये जन्माला आलो ना, त्यांनी त्यांचं कुळदैवत सुद्धा त्या पांडुरंगाला कळलं. तू का म्हणे जाते संताधिक ध्यात ते अमुचे कुळदैवत पांडुरंग आराध्य एकच असू शकतं, 2, 4, 5 ध्यान नसूच शकतात. जर 2, 4 आराध्य घेऊन जर आपण चाललो तर त्याला व्यभिचार म्हणावा लागेल. आणि तो व्यभिचार आपल्या साधकाकडून तरी होऊ नये एवढीच कळकळीची विनंती आहे. तुकोबारायांनी जी भक्ती केली, एकच धरीला चित्ती आम्ही रुखवाईचा पती, आम्ही एकालाच वरलं, इतका वरलं की आता आम्ही त्या निर्धारापर्यंत आलोय. हाची नेम न फिरे माघारी. आता मी माघ जाऊ नाही जात शकणार. का? बैसले शेजारी गोविंदाच्या घरी गे झाले पट्टराणी बडे बरीले सावळे परब्रह्म. काय केलंय? मी माझ्या अंतःकरणामध्ये एक नियम केलाय. मी त्या भगवान परमात्म्याच्या शेजारी नवे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. आता मी काय घरी जाणार? मी जाणार आहे बरं का, तुम्ही टेन्शन मध्ये या. पण आमचा साधक या भूमिकेमध्ये आमच्या अंतःकरणात इच्छा काय असावी? आम्ही त्या भूमिकेपर्यंत पोहोचावं. अनेक दुसरं काहीच नको. मज नाही. आता नेमिलिया चित्तापासून या. पुढचा शब्द लय महत्वाचा आहे. काय? नेमिलिया चित्तापासून या. चित्तच हा शब्द तुकोबारायांनी वापरलाय. का? अंतःकरणाचे 4 गोष्टी आहेत, 4 भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनावर तरंग उठतात, बुद्धी त्याच्यावर निश्चय करून देते, अहंकार म्हणतो तुझंच बरोबर आहे. पण हे चित्त आहे ना, या चित्ताच्याच ठिकाणी चिंतन होऊ शकतं. हे माझं प्रमाण नाही. चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला, चिंतन चित्ताला, चिंतन
मन हे तरंग उठवणार आहे, बुद्धी त्याच्यावर निश्चय करणारी आहे आणि अहंकार त्यांना पुढे पळवणार आहे. पण चित्त मात्र हे कसं आहे? चित्त हे शुद्ध आहे. म्हणून चिंतन हे कुठे आहे? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. जिथं मनाचा विषय संपतो, जिथं बुद्धीचा विषय संपतो, जिथं अहंकार राहतच नाही, त्याला चित्त असं म्हणतात. हे चित्त शुद्धच्या दिवशी होत तेव्हा पांडुरंग दास होतो. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. संतांनी काय फक्त यमक जुळवायला अभंग लिहिले नाही, यमक जुळवायला शब्द लिहिले नाही. शब्द आजही परिणाम करतात. श्री गुरुने आपल्या कानात शब्द दिले आणि तेच शब्द देव झाले आणि तेच तो देव आपल्यावर परिणाम करतो ना. मग कोण परिणाम करत? शब्द परिणाम करतात. पण ते शब्द समजून घ्यावे लागतात. तिथं शब्द आहे काय? चित्त. आणि चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. पुढे जाऊ सांगतात उन्मनी सुखांत पांडुरंग भेटीने. तर त्या उन्मनी अवस्थेपर्यंत जर पोहोचला तर पांडुरंग स्वतः भेट देतो. हा साक्षात्कार आजही होतो. पण दुसरं काहीच नसलं तर नेमी लिया चित्तापासून या. चित्ताला काय नेम असावा? आता नेम, नियम आणि नेम सांगते बर का, शब्द ऐका. नेम, नेम म्हणजे मला झाडावरती एखादा फळ काढायचं, त्याला काय लागतो? नेम. कसला? काही दगड फेकायचा असेल, काय लागतो? माझी भाषा कळते ना? नेम. बरं, एक दिवस जाऊन नाही पडला तर मला काय करावं लागेल? दुसऱ्या दिवशी सुद्धा जावं लागेल. म्हणून काय लागल? नियम लागल. नेम आणि नियम ज्या दिवशी जमतो, चित्त भगवंताच्या स्वरूपाला पोहोचतं. नेम नियम ज्या दिवशी होतो त्या दिवशी नित्यनेम चालू होतो. आमचा नेम असावा. बाबा आमचे फार गोड सांगतात, अनुष्ठान असावं. अनुष्ठानासोबत अनुसंधान असावं. अनुष्ठान म्हणजे चिंतन असावं आणि चिंतन करताना मन एकाग्र असावं. मनाच्या ठिकाणी आमचा नेम असावा आणि बसण्याचा आम्हाला नियम असावा. कळतंय ना? एवढं जरी घरी नेलं तरी वैष्णव मेळावा सार्थकी लागला. काय? बसण्यासाठी नेम असावा. आमचं अंतरंग स्थित असावं. आपण बरं, आता हा रस्ता आहे जिथून फाटा आहे, बरोबर? या रस्ता इकडे कुठे जातो बाबा? हा नाही हो, तो कुठला फाटा आहे? उंबरकोणचा फाटा आहे. कुठे जातो तो रस्ता? गोटीला. येतो कुठून? राजूर कोतुळ तिकडून. रस्ता येतो का? रस्ता तिथंच आहे. कोण जात? माणसं राजूर वरून येतात, कोतुळ वरून येतात, गोटीला जातात. माणसं गोटीवरून येतात, तिकडं ब्राह्मणवाडा, कोतुळ, राजूरला जातात. रस्ता कुठं जात? फक्त त्याच्यावर दळणवळण होत आहे. तसं परमात्मा स्वरूप अंतःकरणामध्ये स्थित आहे. फक्त दळणवळण विषयांचं चाललंय आणि त्या स्थित असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नेमाने नियम धरावा लागेल. त्या चित्ताने एकदा का नियम धरला की अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं आणि का दुसरे मजा नाही आता. 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 नेमिली चित्ता पासोनी
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी. साधू संतांनी हा नेम धरला. तुकोबारायांचा मगाशी प्रमाण दिला. हाची नेमा आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या नामदेवरायाचा प्रमाणे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदय खंडित प्रेम. शेवटला नामदेवराय सांगतात काय नामा म्हणे केशी राजा केला देवचा नेम केलाय का मला फक्त तुझं चिंतन करायचंय. आणि एकदा का हा नियम पक्का झाला हा नियमाने नियम पक्का झाला पांडुरंग परमात्म्याची धारणा आमच्याकडून सुरू झाली. आमच्याकडून ते अनुसंधान भगवान परमात्म्यासोबत सुरू झालं की मग काय होतं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. मी नेहमी लोकांना सांगते ज्यांच्याकडे मार्ग मिळाला नाही ना त्यांना सांगते आपण एवढा देव केला पण देव कधी स्वप्नात सुद्धा आला ते इथं सांगायची गरज आहे का. अरे तुम्हाला आम्हाला हा देवच देहामध्ये दाखवण्याचं कार्य माझ्या श्री गुरूंनी केलंय. उपकार मोठा केला देही देव दाखवला. हा श्री गुरूंचे एवढे मोठे उपकार आहे देहामध्ये देव दाखवला. तुम्हाला आम्हाला पांडुरंग दाखवला नाही पांडुरंगाच्या स्वरूपाशीच विलीन करून देण्याचा राजमार्ग दिलाय. पण चालल्यावर भेटेल चालताय मग कळो येते चालल्यावर मिळेल न चालता मिळणार. न चालता श्री गुरु आपल्याला भेटले. बऱ्याचशा लोकांना काहीच 8 तास न करता भेटले काही झाले 8 तासाने भेटले हे काही ना सहज मिळालं फक्त चालणं गरजेचं आहे. आणि चाललं की मग त्या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी त्या देवाशिवाय त्या परमात्म्याशिवाय मला दुसरं काहीच. आणि ही अवस्था ज्या दिवशी जीवाला प्राप्त होईल त्याच्यापेक्षा मग ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर जसं मग अशी सांगितलं गोवर्धन हालतो ना तशी त्या ब्रह्मस्वरूपाची ज्या दिवशी अवस्था प्राप्त होईल मग आपल्याला सांभाळणार कोण आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी 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 ब्रह्मानंदी लागली टाळी. कोणाची हाते संभाळी कोणतो देहाते संभाळी. बोला कोणत्या देहाते संभाळे कोणत्या देहाते संभाळे ब्रह्मानंदी लागले टाळे ब्रह्मानंदी लागली टाळी ब्रह्मानंदी लागली टाळी ब्रह्मानंदी लागली लागली टाळी लागली. ब्रह्मानंदी लागली टाळी. टाळी लागली म्हणून झालं बरं काही बाकी काही नाही. कोण देहाते सांभाळी त्या परमसुखाचा आनंद म्हणजे काय टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी म्हणजे जीव शिवाय ऐक्य. आणि मग जीव शिवाचं ऐक्य झालं टाळा टाळी लोपला नाद. आता जीवही राहिला नाही आणि आता शिवही राहिला हे दोघही संपले. या दोघांचा नाद एक झाला. आता टाळी
ऐकायला आली पण दिसली टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद अंगांगात तो छंद मुरला आणि देवाचा जी देव वेगळा आणि हा जीव वेगळा ही भूमिका ज्या दिवशी संपुष्टात आले पांडुरंग ध्यानी पांडुरंग छंद लागू द्या सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद छंद लागू द्या सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा छंद लागू द्या सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा छंद लागू द्या सद्गुरु नामाचा सच्चिदानंद रामदास बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा सच्चिदानंद रामदास बाबाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा सच्चिदानंद जसा लागू दे जसा लागू दे जसा लागू दे सद्गुरु नामाचा आनंद श्रीपाद बाबा जसा लागू दे सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबा छंद लागू द्या सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा जसा लागू दे सद्गुरु नामाचा सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा भगवान एकदा का तो छंद लागला गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया देव आणि मी वेगळा आहे ही भूमिका संपून जाईल का मग गोविंद ते काया ही काया गोविंद झाली कोणाकोणाची काया आजपर्यंत गोविंद झाली कुणाच्या मनात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी अरे संतांचा जर गोष्ट पाहिली संतांचं जर चरित्र पाहिलं ती मीराबाई राजाची कन्या होती पण तरी सुद्धा काया मगन झाली ऐसी लागेल तन मीरा हो गई मगन ऐसी लागेल तन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी बैठे संतों के संग माझं पुढचं आठवत नाही माझा आवाजही साथ देईन मीराबाईच्या अंतःकरणामध्ये येतंय का म्हणायचंय का बघा ना प्राणाने विष दिया मानवृत पिया प्राणाने विष दिया मानवृत पिया उतगली हरि गुण गाने लगे ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन बैठ संतों के संग रंगे मोहन के रंग बैठ संतों के संग रंगे मोहन के रंग मेरा सागर में सरिता समाने लगे ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन ऐसी लागे लगन मीरा हो गई मगन गोपाल कृष्ण भगवान आनंदी राणाने विष दिया मानवृत पिया राणाने विष दिलं पण तिच्या अंतःकरणाचा भाव काय होता तू विष दिलं ना तरी मी भगवान परमात्म्याची आहे. तू नाही दिलं ना तरी पण मी त्याचे मानो अमृत पिया अमृता समान पिऊन घेतलं वाचवणारा कोण आहे श्रीकृष्ण परमात्मा आहे तो भगवान परमात्मा आहे ही अवस्था म्हणजे पांडुरंग ध्यानी आहे पांडुरंग म्हणी आहे राजाची कन्या होती पण नामस्मरणाची लाज बाळगली नाही त्याच्यासोबत नाव जोडलं नाही पण भक्तीमध्ये श्रेष्ठ ठरली माझी मीराबाई त्याच्यासोबत नाव जोडावं ही अपेक्षा कधी धरली नाही पण त्या तिच्यासारखी भगवान परमात्म्याची भक्ती आणि तिच्या अंतःकरणाचा जो भाव आहे अगदी निष्कलंक निस्वार्थी भावनेने भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आजही तिचं नाव घेतलं जात आहे भक्तीमध्ये अग्रगण्य आहे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी कसं घ्यावं जागृती स्वप्नी पांडुरंग अरे आठव गेला भाव झाला स्वयंमेव पांडुरंग कुठल्या गोष्टीला आठव राहिला नाही नाठव राहिला नाही कुठली गोष्टच राहिली नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ राहिलं नाही भगवान परमात्म्याची लाज राहिली नाही लाज भय शंका दुरावला मान न कळे साधन या परते असं साधन करावं लागेल तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी बसले एकदम मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करू कुमार
विठोबा रखुमाई विठोबा रामदास समाज भगवंत श्रीपाद भगवंत रामदास समाज भगवंत साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद भगवंत साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद भगवंत साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद भगवंत श्रीपाद बाबा दास बाबा सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु तुळशीराम बाबा आणि जे अधिष्ठानाने इथे उपस्थित आहेत आमचे गुरुवर्य बागडे बाबा असतील गुरुवर्य गायकर बाबा असतील या सर्व महात्म्यांच्या चरणावर तुम्ही म्हणाल आम्ही जर नसतो तर मग काय केलं असतं ऐका पंचक्रोशीतील नामांकित कीर्तनकार गायक वादक मंडळी सगळे आमचे हार्मोनियम वाले बाबा आमचे मृदुंगाचार्य भाऊ आमच्या वेणेकरी ताई समस्त हे युवक वर्ग आपण काय करावं तर एवढे संस्कार आपल्या लेकरांना द्या वृद्धाश्रमात जायची वेळ यायची नाही एवढं तरी घरी द्या महाराज नका बघू चांगला गुटगुटीत पण ही लेकरं तरी पहा आणि ह्या लेकरांकडे पहा आपलं म्हातारपण सुखाचं जाईल आपल्या लेकरांना सुद्धा असेच संस्कार द्या निश्चित आमच्या सर्व गायनाचार्य ताई असतील ज्यांच्या निमित्तानं इथपर्यंत येणं झालं सर्व आयोजक मंडळी असतील कोणाचं एकाचा नामोल्लेख करणं मला योग्य वाटत नाही का लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची कृपा करणारे तुम्ही सर्व माझे साधक वर्ग आहात माझे बंधू भगिनी आहात तुमचा प्रेमाचा नात्याचा जिव्हाळा असाच राहू द्या निश्चित भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात शेवट करावा एवढीच विनंती करते सेवेला इथंच पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मोदी देवा कोणे उतरे नाही विचारिला तुला तुका म्हणे ज्ञानेश्वर रसमय पैकीचा ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद विठोबा रखुमाई आणि कसं रे मजा नाही आता नेहमी
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटेवरी विठला एवढं चिंतन आमचं भगवान परमात्म्याचं व्हावं की पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग हे चिंतन करता करता आमच्या इंद्रियांना सुद्धा अरे स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह या देहाच्या मार्फत भगवंताचं चिंतन करता करता हा देह पडावा देहच न राहावा देह न राहता देवच व्हावा इतकं इंद्रियांना वळण पडावं पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा अंतःकरणामध्ये त्या इंद्रियांना सुद्धा ते वळण पडावं की आता मला आवरत तुकोबारायांना लोकांनी विचारलं सकाळी शौचालयाला गेले तुकोबाराय देवाचं नामस्मरण करू लागले लोक त्याही वेळेस त्रास देणारी होती माझ्या बाबांच्याही काळामध्ये लोक त्रास देणारी होती आताही लोक त्रास देणारी आहेत आणि अजून पुढेही लोक त्रासच देणारी राहणार आहेत म्हणून आपण मार्ग बदलायचा संतांपर्यंत आले सहज नाही आले ज्ञानोबाराया या जगापर्यंत पोहोचले सहज नाही मिळाले अरे लोकांनी 2 वेळचं अन्न खाऊ दिलं नाही माझ्या माऊलीला अन्न तर काय इंद्रायणीच्या तीरावर जर माझी माऊली पाणी प्यायला गेली ना तर पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही एवढे हात कष्ट माझ्या संतांनी स्वीकारले तुकोबारायांना लोकांनी गाढवावरून दिंड काढली तुकोबारायांनी हार मानली नाही जे संत तुमच्या आमच्यापर्यंत आले ना माझा संत श्रीपाद बाबा आता तुम्ही त्यांच्या जवळची माणसं त्रास देणार तुका म्हणे संत दोषिती जगाचे आघात दोषिती जगाचे आघात दोषिती जगाचे आघात तुका म्हणे संत सोचिती जगाचे सोचिती जगाचे आधार सोचिती जगाचे आधार तुका म्हणे संत शोषिते जगाचे अगार त्या संतांनी हे सगळं स्वीकारलं का फक्त आपला उद्धार व्हावा आपल्या आईने काट्याच्या फासावरून चाललं का माझ्या लेकाच्या पायामध्ये काटा मोडू नये माझ्या लेकाला माझ्या बाळाला ही सुखाची हिरवळ दिसावी म्हणून आई वडिलांनी अपार कष्ट केले तसा हा संप्रदाय जतन करण्यासाठी माझ्या संतांनी अपार असे कष्ट केले माझा संत श्रीपाद बाबा जे तुमच्या आमच्यापर्यंत मार्ग आला ना त्रास देणारे लोक बाहेरच्या देशातले नव्हते अमेरिका आफ्रिकेतले लोक नव्हते त्रास देणारे आपलेच लोक होते त्रास देणारे आपलेच पूर्वज असतील आपलेच कोणी लोक असतील त्या लोकांनी त्रास दिला तरी सुद्धा माझ्या संतांनी कृतज्ञता केली नाहीये आपल्याच लोकांनी त्रास दिला तरी तेच आपल्या समाजाबद्दल कृतज्ञता राहिली कृतज्ञता पकडली फक्त अंतःकरणामध्ये एकच गोष्ट होती जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जना तुम्हाला आम्हाला शहाणं करावं अरे ते त्यांनी जर हे आघात सोसले नसते ना आपण कुठं फरकटलो असतो कुठं गेलो असतो कुठल्या लायकीचे आपण असतो शब्द जपून वापरते थोडाफार धाडसाने बोलते आपण कुठं पडलो असतो आज आपला जेव्हा अवमेळ जर माझ्या संताला दिसला मी यांचा मेळावा घालण्याचा प्रयत्न केला पण यांच्यात जर अवमेळ दिसला तर माझ्या साधूला काय वाटत असेल बघा आज 27-28 वर्ष झाले संत श्रीपाद बाबा देहाने आपल्यामध्ये नाही आहेत पण तरी सुद्धा बाबाचं जर नाव घेतलं बाबांनी दिलेलं नामस्मरण केलं तर आजही त्यांचा अनुभव येतोय जर अनुभव येतोय तर संत कुठेच गेलेले माझा श्रीपाद भगवंत माझा रामदास भगवंत माझा श्रीपाद भगवंत माझा रामदास भगवंत मनोनी चरणी ठेविले चित्त मनोनी चरणी ठेविले चित्त श्रीपाद
म्हणून चरणी ठेविले चित्त. मला माहित नाही देवाचं नाव घेतल्यावर देव येतो का नाही, पण माझ्या संतांचं नाव घेतलं ना संत येतात बर का. कशा रूपाने येतील, कुठल्या रूपाने येतील. अरे गरम झाला ना तर थंड हवेच्या झुळकेच्या रूपाने येतील, थंडी वाजली ना तर उभेच्या रूपाने येतील, पण लेकराचं संरक्षणच करतील. श्रीपाद 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 म्हणता तुटे जन्म मरणाची व्यथा. श्रीपाद श्रीपाद म्हणता तुटे जन्म मरणाची व्यथा. श्रीपाद म्हणता तुटे जन्म मरणाची व्यथा. श्रीपाद श्रीपाद म्हणता तुटे जन्म मरणाची व्यथा. श्रीपाद 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 श्रीपाद. संत आजही अनुभव देतात, फक्त आपल्या इंद्रियांना वळण त्या नामस्मरणाचं असावं. जे आराध्य तुम्ही आम्ही विचार करू इच्छा केली ते पावलो, हे हा अनुभव आजही येतो. म्हणून आपल्याला ज्या संतांनी आपल्यापर्यंत हे गोष्ट आणून ठेवली ना त्यांच्याबद्दल कधीच कृतज्ञ होऊ नका. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्याकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी सांगावं काय, ताई भाऊ मला विसरलात तरी चालेल, पण दिलेल्या नामाला विसरायचं. माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं तुम्ही, माझ्या रामदासाचं नाम घ्यावं तुम्ही. अनुभव घ्या तुम्ही आता जन्मी, अनुभव घ्या तुम्ही आता जन्मी, अनुभव घ्या तुम्ही आता जन्मी, अनुभव घ्या तुम्ही आता जन्मी. म्हणून आपण काय केलं पाहिजे, कृतज्ञ न होता फक्त अंतकरणामध्ये एकच कृतज्ञता असावी. आणि ज्याने नामाला नाही विसरला तो बाबाला विसरू शकतो का? नाही. म्हणून एकदा गोड भजन माझ्या बाबासाठी करूया. सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का. हो द्या, काय काय होईल, बाबाचा अनुभव येईल, याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. माझा श्रीपाद बाबाला, माझा रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला. जान तुला दिले मला, होऊ नको तुझे मला. जय श्रीपाद. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. जे विसरले नाही ना त्यांच्या रंगात अंतरंगामध्ये आजही बाबा आहे. आणि माझा वैयक्तिक अनुभव सांगते, मला अजून देव भेटावं ही इच्छा पण नाही, पण माझ्या संत श्रीपाद बाबांनी कधीच लोटावं अशी सुद्धा इच्छा नाही बरं का.
आपल्याला देवानीला दूर ढकललं ना तरी चालेल, पण संतांनी जवळच ठेवावं एवढी साधना आपल्याकडे व्हावी, एवढी शेवटची विनंती आपल्या चरणावर करते. एक बाबांची आठवण म्हणून सांगायचं जर झालं तर आज तुमच्या पुढं 2 वर्षापूर्वी ज्यांचं जागरण काला तुम्ही ऐकलं असेल, इथंच याच मेळाव्यात बहुतेक कीर्तन झालं तिकडे झाले. हा, त्या वैष्णव मेळाव्यामध्ये कीर्तन झालं. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल कदाचित, संत तुम्हाला आम्हाला किती देतात आणि किती देऊ शकतात. अशक्य ते शक्य करती साई, असं अशक्य होणाऱ्या गोष्टी सुद्धा संत करतात. फक्त तुम्ही त्यांच्या जवळ आहे ना मागायच्या अपेक्षेने जाऊ नका. मागायच्या अपेक्षेने गेलात ना काहीच मिळणार नाही. निरपेक्ष भावनेने जा. संत ओळखतात आणि सगळं तुम्हाला आम्हाला दान करतात. संतांचं कृपा दान केले संती कल्पांती कृपादान इतकं मोठं आहे संतांचं. निरपेक्ष भावनेने जवळ जा. साधकांना आजही माझ्या संत श्रीपाद बाबा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या संत श्रीपाद बाबांचं अस्तित्व 10/1/98 साली ज्यांच्या घरी देव ठेवला, त्याचं साक्षीदार माझी आई इथं उपस्थित आहे, ती माझ्या बाळाला सांभाळते. ज्यांच्या घरी देव ठेवला, स्वाभिमानाने सांगायला वाटेल, त्या घरामध्ये सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं मुलबाळ होऊ शकत नाही. सगळे वेद वैद्य सांगितलं होतं की होऊ शकत नाही. माझ्या आई वडील आज दोघंही या कीर्तनाला उपस्थित आहे. ज्यांच्या आशीर्वादानं इथं उभं राहण्याचं सामर्थ्य मिळालंय. हा प्रसादच माझ्या बाबांचा आहे. शेवटचा श्वास ज्या दाम्पत्याच्या घरी ज्यांनी महात्म्यांनी ठेवलं ते माझे आई वडील आहेत, ज्यांना लग्न झाल्यानंतर 20 वर्षापर्यंत पोटी संतान नव्हतं आणि ज्यावेळेस हा मार्ग त्यांच्या आयुष्यामध्ये आला, अपेक्षा रहित जीवन जगले. म्हटले आता काही गरज नाही, आम्हाला खरा मार्ग मिळाला. उगाच लेकरं बाळ झाली तर आम्ही त्याच्यात अडकून राहू. पण माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या संतांनी ते ओळखलं. बाबांनी सांगितलं असं करून जमणार. एक ना एक दिवस, अरे ज्या दिवशी 10/1/98 साली संत श्रीपाद बाबांनी दोघांच्या घरी यावं, म्हणजेच माझ्या आई वडिलांच्या घरी यावं, शेवटचा काही फक्त 15 मिनिटांचा कालावधी या दाम्पत्याच्या घरात गेला. आजूबाजूच्या चाळीमध्ये राहणारे लोक होते. आपल्याला महत्व कळावं साधूचं, यात काही नवल नाही, पण ज्याला हा मार्ग सुद्धा माहित नाही, युपी बिहारचे भैया लोक तिथं राहिले होते. आणि त्या बाईने आमच्या घरात येऊन सांगावं, ताई तुम्ही वेडे होऊन या महाराजाच्या मागे गेले, या महाराजाच्या मागे तुम्ही वेडा होऊन परमार्थ केला, तुमच्याकडं काही आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. आणि बरोबर बाबांचा देह गेल्यानंतर मी स्वतःला अभागी समजते का, तर मी बाबांना पाहिलं नाही, पण एक प्रसाद म्हणून ज्या दाम्पत्याच्या पोटाला जन्म झाला, 99 साली माझा जन्म या दाम्पत्याच्या पोटाला आला. संतांनी अजून किती द्यावं. एवढेच उपकार अंतकरणामध्ये ठेवून, एवढीच कृतज्ञता भावना ठेवून समाजापर्यंत एवढाच सांगायचंय की देवाचा अनुभव नाही आला ना तरी चालेल आणि अनुभव घ्या असं मला म्हणायचं पण नाही, पण माझ्या संताचा अनुभव, संतांचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करा. अंतरंगापासून माझ्या साधूला हाक मारली ना तर आजही साधू ओ देतात. फक्त आमचा अंतरंगाचा अट्टहास तेवढा असावा. संत आजही ओ देतात. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, जे काही आहे ना हे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांचं आहे. जे काही आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया, आई वडिलांचे संस्कार आहेत, सासू सासऱ्यांचं पाठबळ आहे, पतिराजांची असणारी. संतांनी मला काहीच कुठले म्हणतात ना सोन्याचा चमचा घेऊन आले तर सोन्याचा आणि चांगला डायमंडचा घेऊन आले का. ज्या घरात जन्म झाला ते सुद्धा हे साधक कुटुंब आहे. ज्या घरात लग्न करून गेले ते सुद्धा माझं साधक कुटुंब आहे. म्हणून आज दोनही लेकरांना व्यवस्थितपणे, एक 4 वर्षाची मुलगी माझी घरी आहे जी माझ्या सासूबाई सांभाळताय, आणि 14 महिन्याची मुलगी माझ्या सोबत आहे जी माझी आई सांभाळते. संप्रदायाला हा आधार देण्याचं काम माझे ही दोन्ही कुटुंबीय करतात. माझ्या संतांचं अजून काय मोठं अस्तित्व असावं मला तरी वाटत नाही का. भगवान परमात्म्याने हा सुंदर असा नरदेह त्याच्या भजनासाठी दिलाय. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करूया. निश्चित हा देह कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. साधकांच्या हृदय मंदिर